या संदर्भात आणखीन बोलण्यासाठी जाऊयात थेट आझाद मैदानामध्ये माझे सहकारी राहुल कुलकर्णी आता आपल्या सोबत उपस्थित आहेत। राहुल, आजच्या कार्यक्रमामधली तुला दिसलेल्या विशेष गोष्टी? खूप साऱ्या सेलिब्रिटीज होते सगळे आणि ज्या आश्वासक पद्धतीनं एकनाथ शिंदे यांचा हात पंतप्रधानांनी आपल्या हातामध्ये घेतला तो आनंदी भाव होता। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोक आले होते, गर्दी प्रचंड होती, 30,000च खुर्च्याची व्यवस्था होती कविता, परंतु नंतर इतकी गर्दी जास्त झाली आणि महायुतीच्या आजच्या या शपथविधी सोहळ्यामध्ये अगदी शेवटच्या तासाभरापर्यंत एकनाथ शिंदे सहभागी होतील की नाही याबद्दलची जी काही साशंकता होती ती मावळली आणि मग सगळे महत्त्वाचे म्हणजे आज एनडीएच्या घटक पक्षातले 30 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री मिळून 30 लोक उपस्थित होते। महाराष्ट्र हे भाजपच्या दृष्टीने किती महत्त्वपूर्ण आहे हे आजच्या झालेल्या सर्वात मोठ्या सोहळ्यातून आपल्याला दिसलं। 14 केंद्रीय मंत्री होते, 30 वेगवेगळे नेते होते। पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या सोहळ्यानं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं आणि सकाळपासून मी दोन गोष्टी सांगत होतो। एक म्हणजे महाराष्ट्र थांबणार नाही, त्याचं स्वतंत्र कधीतरी विश्लेषण करू, परंतु बटेंगे तो कटेंगेचा हा जो नारा होता आणि त्यातनं जे संत महात्म्यांनी जो काही प्रचार केला होता त्याचं सुद्धा इथे रिफ्लेक्शन ह्या सोहळ्यामध्ये मला दिसलं। शेजारच्या बाजूला एक स्वतंत्र डायस करण्यात आला होता, 400 जवळपास संत महात्मे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते, त्यांच्यासाठी एक वेगळा असा भव्य मंच सजवण्यात आलेला होता आणि प्रथम क्रमांकाला मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर जो जल्लोष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला, 132च्या जागा आल्यानंतर हे मुख्यमंत्री पद का अशी जी साशंकता होती ती मिटल्यानंतरचा हा सर्वात मोठा सोहळा होता। देवेंद्र फडणवीस यांनी जे काही सहन केलं आहे त्याचे अनेक फलक या आझाद मैदानाच्या भोवती लागलेले होते। देवा भाऊ म्हणून घोषणा या कार्यकर्त्या देत होत्या आणि जेव्हा एकनाथ शिंदे शपथ घेण्यासाठी उभे राहिले तेव्हा सुद्धा सभागृहामध्ये या शपथविधीच्या सोहळ्यामध्ये मोठा असा जल्लोष झाला। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातलं हे सरकार आहे आणि त्याचा जो मनोभाव म्हणू आपण किंवा त्याचा जो आभार भाव आहे तो इथे उपस्थित असलेल्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जल्लोषातनं व्यक्त केला। अजित पवार जेव्हा उभे राहिले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सगळे नेते हे आणि कार्यकर्ते हे जल्लोष करत होते। अत्यंत नियोजनबद्ध हा सोहळा होता। एकीकडे मध्ये भाजपा अंतर्गत चर्चा सुरू असताना मला हे जाणवलं आज की या सोहळ्याची तयारी बहुधा 5-6 दिवस आधी होती। निवडणुकीचा कार्यक्रम होता जिथे महाराष्ट्र सेंट्रिक अनेक गाणी गायली गेलेली होती, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं गेलं होतं आणि त्यातनंच मग हा सगळा सोहळा झाल्यानंतर आता ही सगळी VIP मंडळी ही मार्गस्थ झालेली आहेत। महत्वाची गोष्ट एवढीच आहे की या सोहळ्यामध्ये 3ही नेते ज्या पद्धतीने सहभागी झाले आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची जी आत्मीयता देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच देशाच्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी आणि उपस्थित असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी दाखवली, हे एका अर्थाने ज्या पार्श्वभूमीवर ते सरकार आलेलं आहे त्यासाठी फार महत्वाचं होतं। निश्चितच ज्या पार्श्वभूमीवर हे सरकार आलेलं आहे ती पार्श्वभूमी पाहताच हा इतका मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। महाराष्ट्र राज्य हे तर महत्वाचं आहेच भाजपसाठी नाही, अवघ्या राजकीय वर्तुळासाठी, पण महाराष्ट्र राज्य हे महत्वाचं असताना ज्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षांमध्ये घडल्या त्यांची पार्श्वभूमी पाहता देवेंद्र फडणवीस यांना इतकं मोठं मॅन्डेट मिळणं आणि देवेंद्र फडणवीस यांची एकमतानं या पदासाठी निवड होणं हे खूप महत्वाचं होतं आणि तो यश होतं भाजपसाठी खूप मोठं। तेच यश साजरं करण्यासाठी या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि इतक्या मोठ्या संख्येनं, ज्या संख्येनं तुम्ही सांगितलं की मान्यवर मंडळी भाजपची सुद्धा होती आणि सहयोगी पक्षांची सुद्धा होती जी या कार्यक्रमाला उपस्थित राहिली आणि हा आनंद साजरा केला गेला। अर्थात हा एवढा मोठ्या संख्येनं आयोजित केलेल्या मोठ्या कार्यक्रमाला या संख्येनं उपस्थित राहिलेले मान्यवर म्हणजे एक पॉलिटिकल संदेश सुद्धा होता भाजपकडून दिला गेलेला आणि तो देण्यामध्ये भाजप यशस्वी ठरले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण एक प्रचंड मोठा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता आणि खात्री केली गेली होती की भाजपचे सगळे महत्वाचे नेते, सगळे महत्वाचे मंत्री, केंद्रीय मंत्री, भाजपच्या शासित असलेल्या राज्यांमधले मुख्यमंत्री, भाजप सोबत जे पक्ष आहेत त्यांचे मुख्यमंत्री सगळे येतील याची काळजी घेतली गेली होती।